माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अवस्था माजलेपणाची अवस्था, माजलेपणाची अवस्था आहे. रिमेंबर दिस. ढोपराला आग लागली, पळा पळा पळा. अरे ढोपराला आग लागली, पळा पळा पळा. बरं आहे हो, बरं आहे हो. एकनाथ शिंदे साहेब, काय सुटका नाही आता. कासरा वाढण्यासाठी, कासरा वाढण्यासाठी हे मला बोलावं लागतंय. चला रोल. जय हो भारत का संविधान, जय श्री राम, जय भीम. आज आपल्या समक्ष बोलत असताना एक भारतीय संविधानाचा सामान्यपणे विद्यार्थी म्हणून आज बोलणं गरजेचंच आहे. आणि भारतीय संविधानाची सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर काही अपप्रवृत्ती जर पायमल्ली करत असतील, डिस्क्रिमिनेशन करत असतील, तर अशा डिस्क्रिमिनेशन करणाऱ्यांना चाप 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 देण्यासाठी आज जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे. जरंगे छोड़ो पत्रकार परिषद आहे. आणि म्हणून मला आज या निमित्तानं सांगायचं आहे की ज्या प्रकारे मनोज जरंगे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या नाही, परंतु मनोज जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे ते आक्षेपार्ह व्यक्त होणं ही त्याच्या बापाची जहागीरदारी नाही. या देशामध्ये भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं त्या दिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी कोणी शिल्लक उरलेले नाहीत, कोणी शिल्लक उरलेले नाहीत. त्यामुळं ज्या प्रकारे हीन करून, ज्या प्रकारे अपमान करून, ज्या प्रकारे नीच भाषा वापरून भटक्या विमुक्त असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, भिक्षुकी करणारे आमचे कुडमुडे जोशी ब्राह्मण असतील, कुणाची सुद्धा राईट टू डिग्निटीला हात लावू दिला जाणार नाही. आणि जे असा हात लावण्याचा प्रयत्न करेल मनोज जरंगे सारखा, त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या माध्यमातून आज दोन प्रश्न उपस्थित करायचे आहेत. मनोज जरंगे हा लाईव्ह येतो एका चॅनलवर आणि लाईव्ह आल्याच्या नंतर मनोज जरंगे काय करतो तर सन्माननीय आमचे, मला जात कोणाची पाहायची नाही, उदय ब्राह्मण आहे की नाही मला त्याच्यात पडायचं नाही, उदय ब्राह्मणांसोबत किंवा ओबीसीचा कैवारी आहे की नाही तो त्याची लिबर्टी आहे, सन्माननीय मंत्री उदय सामंतांची. परंतु उदय सामंतांना फोन लागतो आणि तो फोन किती आक्षेपार्ह आहे. त्याच्यामध्ये हा मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो, 52 कुळ्या म्हणतो. मला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि उदय सामंतांना विचारायचंय, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचे आहेत, जरंगे म्हणतो मराठ्यांचे पुढारी आहेत, आमचं काय देणं घेणं नाही. शिंदे साहेबांनी जन्मभर मराठ्याचं पुढारपण करावं, कारण शिंदे साहेबांना शिवसेनेमधल्या बहुजनांनी ओबीसींनी पुढे नेलं, पण आता त्यांच्या अंगात मराठे पण पुढारपण आलं असेल आणि जरंगे जर शिक्का लावत असेल तर ते त्यांना लखलाप. परंतु ज्या प्रकारे मनोज जरंगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालतंय का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते, एवढी आग लागते. त्या शिंदे साहेबांना
धेडग्या महारड्या म्हणल्यासारखं बावन कुळ्या म्हणणं आहे, बावन कुळ्या म्हणणं आहे, बावन कुळ्या म्हणणं आहे. शर्मेनं लाज वाटायला पाहिजे, शर्मेनं लाज वाटायला पाहिजे. उदय सामंतांनी म्हणायला पाहिजेत होतं, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे. हे उदय सामंतांकडून अपेक्षित होतं. परंतु कसं आहे, कानमंत्री आहेत उदय सामंत, कानमंत्री आहेत. जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते उदय सामंत बोलतील. नाही बोलले तर मग पुन्हा पुन्हा ती स्टोरी सुरू होते. शिरसाट दीपकेला बोलायला गेला, शिरसाटला काढायची भाषा. उदय सामंत आम्हाला बोलला किंवा आम्ही मतदार ना किंवा भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या एका मित्राला जास्त बोलला तर उदय सामंतची गच्छंतीची भाषा. ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने आम्ही बघत आहोत. हे एंटरटेनमेंट नाही उदय, हे एंटरटेनमेंट नाही. हे एकनाथ शिंदेचा जो पिक्चर आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांचा, त्याचा सेकंड इंटरव्हेलच्या नंतरचा जरंगे पार्ट आहे का, असा सुद्धा मी प्रश्न उपस्थित करतो. उद्या जर मनोज जरंगे जसं बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणला, कुळ्याचा अर्थ माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब? तुम्ही ज्या वेळेस काल मी मेसेज उदयला टाकल्याच्या नंतर, उदयचं उत्तर आल्याच्या नंतर ज्या घाई गडबडीने तुम्ही माध्यमांसमोर आलात, म्हणजे बघा, तुम्हाला ओबीसींनी, तुम्हाला शिवसेनेत होतात बाळा ठाकरेंच्या त्यावेळेस कोणी मोठं केलंय आत्मपरीक्षण करा. त्या ठाण्यामध्ये मराठे नव्हते, पण आता ठीक आहे. परंतु ज्या प्रकारे तुम्ही व्यक्त झालात, तुम्ही बावनकुळे साहेबांना असं बोललाय, कुळ्या म्हणून अपमान केलाय, महारड्या मांगड्या म्हणल्यासारखं, त्याच्यावर तुम्ही भ्रश शब्द का बोलला नाही? तुमच्या तोंडात मला म्हणायचं नाही आमच्या गुराख्यांच्या भाषेत, शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हा राग आहे, हा राग आहे, ही व्यवस्था आहे, हे ग्रामीण भागातलं अन्याय आहे, जो की माध्यमांसमोर येऊन मला म्हणायचं नाही की गुराख्यांच्या भाषेत माजलेपणाची अवस्था, माजलेपणाची अवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही जर असं म्हणाला असतात जसं उदयनं म्हणायला पाहिजेत होतं, स्टॉप दॅट जरंगे, त्याच प्रकारे तुम्ही म्हणायला पाहिजेत होतं की मनोज जरंगेने ज्या प्रकारे तुमच्या सहकारी, तुम्हाला भारतीय जनता पक्षामुळे आणि तुम्हाला यांच्यामुळे, सामान्य कष्टकऱ्यांमुळे तुम्हाला मिळालेली मतं, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. जरंगे म्हणतो तुम्ही केवळ मराठ्यांमुळे झालात, ह्याचाही खुलासा तुम्ही द्यायला घाबरता. जरंगे म्हणतो की माझे आणि शिंदे साहेबांचा खूप त्यांचा लाडोबा आहे. अरे लाडोबा कसा आहे, आम्हाला आमच्याजवळ टेंडरच्या काही कॉपी आहेत, माझ्याकडे सुद्धा काही कॉपी आहेत. मग हे त्या टेंडरमधून की आपला आमचा प्रसाद भेटायला गेला होता म्हणून हे आग लागलेली, हे का दोन बायलर पेटलेत का? मग प्रसादचं बायलर पेटल्यामुळं जरंगे कंपनीमध्ये मग एकनाथ शिंदे साहेब तुमचं बायलर पेटलंय का? मग हे दोन बायलर मधलं भांडण सुरू केलंय का तुम्ही? आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब, ज्या प्रकारे तुम्ही मनोज जरंगे पाटील म्हणालात, त्या तुमच्या वक्तव्यामध्ये बावनकुळे साहेबांचा सार्वजनिक, एका बावनकुळे साहेबांचा नाही, तमाम तेली समाज असेल, ओबीसी समाज असेल, जे कोणी वंचित घटक असतील, त्यांचा सार्वजनिक अपमान केलाय. आणि तुमचा लाडोबा म्हणून तो पुन्हा स्वतःची शेवट करतो. आणि त्या पुढे जाऊन उदय सामंत म्हणतात, तो म्हणतो की 4 जात प्रमाणपत्र. आता हे 4 जे जात प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये ज्या 4 भगिनींना, मग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आहे, जिल्हा परिषद परभणी आहे, अशा आणि काही नगर परिषद आहे, तिथल्या भगिनींचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. चूक काय झाली? काहीच चूक नाही, कारण कागदपत्र, पुरावा, त्या जात वंशावळ, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि जर जात प्रमाणपत्र रद्द झाले त्यावर उदय सामंत म्हणतात 100%. बाग भाई उदय, दोस्त है तू, मेरा भाई है तू, मैं कल भी बोला, लेकिन जब कोई आरक्षण के राजनीति में
आरक्षण के राजनीति में गलती करेगा, गंदगी करेगा तो हिसाब भारत के संविधान से होगा, हिसाब भारत के संविधान से होगा, ये भूलना मत। और ये एकनाथ शिंदे साहब को भी बताने के लिए मैंने बोला, मैंने कल उनको बताया कि एकनाथ शिंदे साहब को भी बता देना की यह गलत आहे। आणि मला अपेक्षा ही होती की सगळे शिवसेनेचे माणसं म्हणून उद्या संजय शिरसाटला मारड्या म्हणलं, संजय म्हणलं, शिरसाट्या म्हणलं तर चालणार आहे का तुम्हाला? ही हळूहळू हळूहळू ही बदलत जाणारी भाषा आहे। त्याच्यामुळं ह्या भाषेला कंट्रोल करण्यासाठी, लगाम लावण्यासाठी, कासरा वाढण्यासाठी हे मला बोलावं लागतंय। मी नाही बोललं तर बोलल कोण? आणि म्हणून ही व्यवस्थेची भाषा चालणार नाही। माझं असं म्हणणं आहे की जरंग्या, अबे उदय सामंतच काय, एकनाथ शिंदे साहेबच काय, तुला सांगतो नुसते जात प्रमाणपत्र रद्द होत नसतात तर मराठा समाजातलाच युवक तयार झालाय। खोटे जात प्रमाणपत्र खोट्या पुराव्याच्या आधारे मिळवले, त्यासाठी परभणी जिल्ह्यातलाच आमचा दत्ता रेंगे पाटील, ये है मेरा दत्ता रेंगे पाटील, मराठा समाजाचा नेता आहे, युवा नेता आहे। नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होत नसते मनोज जरंग्या, तू जर मध्ये आला तुझ्या भाषेला तुला त्याच प्रकारे उत्तर दिलं जाईल। तू काय कोणी बालेखान लागून घेतला नाहीस। आणि जा शिंदे साहेबांना सांग आणि उदय सामंतांना सांग, काय भारे बांधून घ्यायचे ते भारे बांधून घे म्हणा। अरे मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढता, सामान्यांची आई बहीण काढता, बावनकुळे साहेबांना कुळ्या म्हणता, मारड्या मागड्या म्हणल्यासारखं माफी मागत नाही, उलट खात्री देता 100% उदय सामंत, थांबा इथं, 100% उदय सामंत, नुसतं जात प्रमाणपत्र रद्द होत नसते तर गुन्हे दाखल होतील आणि तक्रार मराठा समाजाचे दत्ता रेंगे पाटील देतील। आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हस्तक्षेप करत असताल कॉजी ज्युडिशियल अथॉरिटीमध्ये, अर्ध न्यायिक संस्थेमध्ये, मग एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आरक्षणाच्या, तुम्ही इतरांच्या धार्मिक कारणांच्या, तुम्ही बौद्ध विहारांच्या मध्ये मध्ये येऊ नका। तुम्ही झोपडपट्ट्या तोडण्याच्या भानगडीत यांना पडू देऊ नका। आधीच लोक तुम्हाला शिंदे टोळी म्हणायला लागलेत, हे तुमचं चालणार नाही। तुम्हाला मी म्हणत नाही अपघातानं तुम्ही मुख्यमंत्री झाले होते, मी म्हणत नाही तुम्ही अपघातानं मुख्यमंत्री झाले होते, परंतु ऍक्सिडेंटली मी म्हणत नाही, तुम्ही मनानं खूप चांगले असाल परंतु तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे जातीय राजकारण आणलं असेल। पण लक्षात ठेवा, एक गोष्ट फार क्लिअर असते, संविधानाच्या बाबतीमध्ये गडबड केली तर आपण, मी म्हणत नाही ऍक्सिडेंटली तुम्ही मोठे झाला होतात, मुख्यमंत्री झाला होतात, उपमुख्यमंत्री सुद्धा आहात, परंतु वायू गतीनं खाली येत असते माणूस। संविधानामध्ये बोट घालायचा प्रयत्न केला तर वायू गतीनं खाली येत असते। मला आज एक गोष्ट आठवते, आम्ही कसं आहे, आम्ही गुराखी साहित्यातले माणसं आहेत आणि गुराखी साहित्यामध्ये ना, मग तुम्हाला सांगू का, एक आम्ही गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, काय म्हणतात त्या भाषेला इकडून तिकडे जाते। इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा। हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे वात्र टीका, आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही। येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, हो, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100% मंगळवारी कॅबिनेट मध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब
सन्माननीय समाजाचे पुढारी यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव आला पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सूचक असले पाहिजे. नाहीतर तुमच्या ब्लड मधलं डीएनए तपासलं जाईल आणि वैचारिक डीएनए आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही. आता कोणाची सुटका नाही. आता एकनाथ शिंदे साहेब काही सुटका नाही. आता बस झालं. कल्याणचं बुद्ध विहार बस झालं. नाशिकचे गरिबांचे झोपडे बस झालं. तुम्हाला सांगतो जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतंय मनोज जरंगेचा हा राग आहे ना, हा रेती उपशाशी संबंधित सुद्धा आहे. रेतीचा उपसा मनोज जरंगेला काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्टिफिशियल वाळू बनवण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते नको आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यातून ना लय हायवे चालतात. दुसरी गोष्ट माझ्याकडे टेंडर आहेत. मी उदय सामंतांना काल मेसेज मध्ये टेंडरचं स्वरूप सांगितलं. पण हे सगळं अत्यंत बोलणं आवश्यक आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मनोज जरंगे ह्या व्यक्तीच्या बाबतीत कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठराव आला पाहिजे. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आलंच पाहिजे. याला उद्धव ठाकरेचा गट, याला म्हणजे हे आमच्या भारतीय जनता पक्षाचा गट किंवा याला काँग्रेसवाल्यांचा गट किंवा याला राष्ट्रवादीवाल्यांचा गट, हे कोणत्याही पक्षाचं गटातटाच्या राजकारणातून पाहिलं गेलं नाही पाहिजे. आणि म्हणून मनोज जरंगेच्या बाबतीत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा आलं पाहिजे. त्याला ह्या कारणासाठी शिक्षा ठोठावून त्याला लॉकअप मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आज मी सार्वजनिकपणे जयश्री पाटील ह्या स्वतः दत्ता रेंगे पाटील सोबत जातील आणि जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नुसतं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं नाही तर ओबीसी संबंधितांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये जे कोणी प्रेशर करायचा प्रयत्न करत असेल, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ह्या निवाड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या बाबी अंतर्भूत केल्यात, ज्या बाबी सांगितल्यात, त्याच्या बाहेर जाता येणार नाही. हे जे आरक्षण आहे हे आरक्षण हे गरिबांसाठी जर म्हणत होता मनोज जरंगे गरिबाच्या लेकरासाठी, अबे तू गरिबाच्या लेकरासाठी नाही बे, जिल्हा परिषद आणि नगर परिषद म्हणजे राजकारणातल्या बाबतीसाठी आहेस. आणि त्या पुढे जाऊन मला तर असं वाटतंय आमच्या सत्तेतले सुद्धा म्हणजे बावनकुळे साहेब सारखे मंत्री नकोत म्हणून काही मराठा याच्यामध्ये या कुभांडामध्ये आहेत का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त होत होता, मराठा मंत्र्यांची नावं घेत होता, मग महसूल विभाग अदरद्यान मराठा चालवू शकत नाहीत म्हणून हे सगळं दुसरं कुभांड आहे का? म्हणून मी म्हणलं इंटरव्हेलच्या नंतरचा हा पिक्चर आहे का? एकनाथ शिंदे साहेब इंटरव्हेलच्या नंतरचा पिक्चर आहे का? आणि म्हणून मला म्हणायचं हे आहे की हे गरिबांसाठी नाही, हे नुसतं बोलबच्चन आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो परभणीमध्ये जे जात प्रमाणपत्र देण्यात आलं, जात वैधता प्रमाणपत्र, काय नाव आहे त्या माणसाचं? संग्राम प्रताप जामकर. शासनाचा निर्णय ओबीसी जर आरक्षण हे फक्त 8 लाखाची मर्यादा अगोदर दाखवावी लागते, त्याच्यानंतर ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकतंय. हा संग्राम प्रताप जामकर ह्याचा बाप कोण होता? जिल्हा परिषद सदस्य. यांचे आजोबा मंत्री होते. कोणत्या पक्षात होते? काँग्रेसचे मंत्री. यांच्याकडे किती पिक्चरचे थिएटर आहेत? 2 थिएटर आहेत. गंगाखेडला होता 3 आहे टोटल. 3 पिक्चरचे थिएटर. साधारणतः जमीन किती आहे? 100-150 एकरच्या वर. आता मला सांगा ह्या जीआर प्रमाणे हे मला सांगा 8 लाखाची मर्यादा आहे. जात वैधता प्रमाणपत्र कुणाला मिळालंय? काय नाव त्याचं? संग्राम प्रताप जामकर. आता हे जर गरिबांसाठीचं आरक्षणाचं राजकारण नसून हे खऱ्या मागासवर्गीय ओबीसी समाजावर एका प्रकारे अन्याय आहे. आणि बावनकुळे साहेबांनी राजरोसपणे
या मनोज जरंगेला असं वाटतंय की जसा धंदा करतात, व्यापार करतात, धंदा करतात, व्यापार करतात, त्या प्रकारे प्रमाणपत्र वाटप होऊ द्यावेत आणि लखलाभ होऊ द्यावं, लखलाभ होऊ द्यावं, लखलाभ होऊ द्यावं. असं लखलाभ होऊ दिलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, मनोज जरंगेचा निषेध करतो. एकनाथ शिंदे साहेबांनी काल कान पिचक्या तरी घ्यायला पाहिजेत होत्या. किती लाड करावं द्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनोज जरंगे, पण काल त्यांनी भ्रष्ट शब्द काढायला पाहिजेत होता. उदय सामंत चुकले, त्यांनी माफी मागायला पाहिजे. उद्या जर भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? भटुकड्या सामंत्या म्हणलं तर चालणार आहे का? सॉरी टू से असं चालणार आहे का? उद्या तुम्ही ब्राह्मण आहेत म्हणून तुम्हाला त्रास दिला तरी गुणरत्न आणि जयश्री आहे, लक्षात ठेवायचं. कुणाला एकटा पडू दिला जाणार नाही. परंतु माननीय बावनकुळे साहेबांनी, कोणत्याच मराठा महसूल मंत्र्यांनी गाव तिथं स्मशानभूमी दिली नव्हती. हे आपले काय नाव ते इथले ते नगरचे विखे पाटलांनी देऊ शकले नव्हते, ह्या बावनकुळे साहेबांनी दिलेलं. पानंद रस्ते, शेताचा वाद असायचा, गरीब मान ढोर संभार असेल, ओबीसी असेल, छोटं शेत असायचं, नावी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, एक छोटा तुकडा असतो जमिनीचा, तो मध्यभागी असतो, रस्ते नसायचे. हे दिलेली व्यक्ती आहे, ही देणारी व्यक्ती आहे. ही लँड ऍक्विजिशन ऑफिसर्सला चला रे मुंबईतून बाहेर, पालघर मधून बाहेर, सगळ्यांना चान्स दिला जाईल काम करण्याचा, शुद्ध काम करण्याचा. ही कामाला लावणारी व्यक्ती आहे. आणि मग ही पोटदुखी आहे का? ही दुसरी पोटदुखी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी गोळाबेरीजनं पाहिल्या जातील आणि कोणत्याच परिस्थितीत कुणाचा अपमान सहन केला जाणार नाही. माननीय मुख्यमंत्री असतील, तुम्ही विचाराल तुम्ही कोण? आम्ही मतदार आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बौद्धांचा भिक्खू संघ असेल, आम्ही त्या संघाचे पाईक आहोत. आम्ही विचारधारेवाले आहोत. आमचा तो अधिकार आम्ही दिलेले मतदार आहोत. माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर, माय चीफ मिनिस्टर देवेंद्रजी, कोणालाच कोणत्याच परिस्थितीमध्ये चुकीचं बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. हे मला आजच्या पत्रकार परिषदेतून, आज जी आम्ही मनोज जरंगेच्या बाबतीत ही पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आहे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मनोज जरंगे झोडपो पत्रकार परिषदेचा हा पहिला अंक आहे. यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुन्हेही दाखल होतील, तक्रारी दिल्या जातील, कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळं गाप बसायचं. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च समजून कोणी शानपण करायचं नाही. आरक्षणामध्ये जास्त बोलायचं नाही, मुख गिळून बसल्यासारखं. अरे आरक्षण बोगस ठरतंय, त्याच्यावर तुम्ही म्हणलं पाहिजे बोगस आहे. उलट तुम्ही असं म्हणणार का की नाही 100%, 100%, काय 100%, काय 100%? कोणाच्या बापाच्या घरची पेंड आहे का? बापाच्या घरची पेंड आहे का? Stop that nonsense everything. It will not be tolerated against the constitution. Remember this. Otherwise one has to face a music of law. सर, याला जोडून विचारतो, कारण तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला महत्वाचा आहे की सरसकट दाखले देण्याची मागणी जरांगे पाटील आधीपासून करताय. मात्र दुसरीकडे तुम्ही आता ज्या प्रकारचं एक उदाहरण दिलं की त्यांच्या मागीचे थिएटर्स आहेत, जमीन आहे, तरी 8 लाखाच्या त्या कुठेही कक्षेमध्ये बसत नसताना अशा प्रकारची जातपावलं वाटली जातात. वाटत नाही का पूर्ण आरक्षणच यामुळे धोक्यात येऊ शकतं, कायद्याच्या गजाने सापडून रद्द होऊ शकतं? बघा, गरीब आणि गरजवंत मराठ्याचा याच्यात संबंध नाही. संबंध मुलांना, युवकांना काय म्हणून एकत्र आणलं होतं की शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी. आज मनोज जरंगेची उघडी पडली. आज मनोज जरंगे उघडा झाला. तो राजकारण्यांसाठी काम करत होता हे आज स्पष्ट झालं. शासनाचा निर्णय 16 डिसेंबर 2017, मी म्हणत नाहीये, ज्या प्रकारे शासन निर्णय आणला, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती गट याकरिता नॉन क्रिमिलेअरसाठी असलेली उत्पन्न मर्यादा जी आहे ती 8 लाखापर्यंत आहे. 8 लाखापर्यंत. मला सांगा, ज्यांच्याकडे आता जसं जरंगे पाटलांनी सांगितलं, आमच्या रेंगेंनी सांगितलं, दत्ता रेंगेंनी, ज्या प्रकारे की थिएटर्स आहेत, जमीन 100 कुटुंबामध्ये, मला मी सब्जेक्ट टू करेक्शन, किती एकर आहे ते, पण जमिनी 100 आकड्यांमध्ये आहेत. अशा लोकांना तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र देता आणि हा कायदा आहे नाही, घ्या कायदा.
हे काय हा कायदा मान्य आहे की नाही? ह्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्याच परिस्थितीमध्ये या उत्पन्न गटाच्यावर लाभ घेता येत नाही आणि असा लाभ घेणारे प्रमाणपत्रच देता येत नाहीत. पत्रकार साहेब, तुम्ही काय विचारलं नंतर, माझं असं म्हणणं आहे की ह्या जर म्हणजे याच्यामध्ये उत्पन्न गटाच्या बाहेर असाल तर लाभच घेता येत नाही, प्रमाणपत्रच देता येत नाही, खोटे ॲफिडेव्हिट आहे, फसवणूक आहे, जाळी प्रमाणपत्र तयार करणं आहे, खऱ्या मागासवर्गीयांची जागा हिरावून घेणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कलमांखाली गुन्हा दाखल होतो, FIR होतो. या अगोदर सत्तेतले राजकारणी असो की विरोधातले राजकारणी असो, अशा प्रकरणांमध्ये पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या प्रकारे त्यांनी आरोप केले की त्यांनी आरोप केले की जात वैधता प्रमाणपत्र फेटाळले झाले, मात्र आकडेवारी जी समोर येते प्रशासनाकडनं 20,000 अर्ज आले होते, त्याचे 15,000 मान्य झाले, म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र त्यांना मिळालं. अशामध्ये असे आरोप करणं, माझं म्हणणं साफ आहे की मनोज जरंगे हा धंदेवाईक आहे. मनोज जरंगे रेतीवाल्यांशी किती त्याचे जवळचे नातेसंबंध आहेत. त्याचबरोबर PWD आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे कोणतं खातं आहे? नगर विकास. ह्या सगळ्या टेंडरशी संबंधित सुद्धा कसं गोडी कोणाला काय वाचायची असते? मला संविधान वाचायची गोडी असते, मनोज जरंगेला टेंडर वाचायची गोडी आहे. मग टेंडर आम्हाला संविधान वाचता वाचता संविधान निर्मित्यांनी ज्या प्रकारे संविधान निर्माण केलं तिथपर्यंत वाचत जावं लागतंय. जरंगेला एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत यावं लागतंय, कारण टेंडरची गोडी आहे, आम्हाला संविधानाची गोडी आहे. टेंडरची गोडी, संविधानाची गोडी, हे गोडीचा प्रश्न आहे. आणि गोडीतून फोडी फोडी फोडी, नोटा ओढी ओढी ओढी, गोडी गोडी गोडी, नोटा ओढी ओढी ओढी, असं सगळं आहे. त्यामुळं जरंगे हा विश्वासपात्र नाही. दुसरी गोष्ट, मला येणाऱ्या काळात माननीय बावनकुळे साहेबांना महाराष्ट्रातले भटके विमुक्त OBC जे अक्षरशः वंचित घटक आहेत, मग ब्राह्मणाचे सुद्धा असतील आमचे, ज्यांना आपण म्हणतो की कुडमुडे जोशी, त्या सगळ्यांना घेऊन बावनकुळे साहेबांना भेटायचं आहे आणि SIT नेमल्या गेली पाहिजे या प्रकरणात. आता तुम्हाला सांगितलं की 8 लाख म्हणजे मर्यादेच्या वर कसं माणूस ते भोगू शकतो व्हॅलिडिटी, आणि कसं तो माणूस लाभ घेऊ शकतो, हा लार्जर क्वेश्चन आहे. आणि या लार्जर क्वेश्चनसाठी जर थिएटरचे मालक व्हॅलिडिटी घेऊन जर नाचत असतील तर हे चालणार नाही. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. आणि पत्रकारांनी सांगितलं म्हणजे या असे 15,000 लोकांचा किती रेव्हेन्यू जनरेट झाला असेल हे विचार करा. 15,000 लोकांचा रेव्हेन्यू किती जनरेट झाला असेल. किती बाबा 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 उदयच्या भाषेत सांगायचं तर त्या आंब्याचे काय म्हणतात पेट्या, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. उदयच्या भाषेत सांगायचं तर आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील, आंब्याच्या पेट्या किती भरल्या असतील. ह्या सगळ्या गोष्टी नाही, पेट्या आम्हाला पेट्या बऱ्या पडतात, आंब्याच्या पेट्या. मी कॉपी कॅट करत नाही, मी जे बोलतो ते थेट बोलतो, नेट बोलतो, डंके की चोट पे बोलतो. आणि म्हणून आता या पत्रकार परिषदेला परत तुमचे प्रश्न येण्याच्या अगोदर मी परत म्हणतो, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा. यापूर्वी कधीच पत्रकार परिषद तुम्ही असं म्हटलं नाही, झोडपो पत्रकार परिषद असा तुम्ही उल्लेख केला, काय गाभा काय त्याला? तशाच तसे गावामध्ये कोणत्याही सामान्य नावी असेल, कुणबी असेल, आमचा जो खरा आहे, त्याचबरोबर लोहार असेल, सुतार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, मार मांग डोर चंबार कोणी भाऊ असेल, डंके की चोट पे कोणी डोळावर करून पाहिलं ना तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल. सार्वजनिक दिलं जाईल, सामाजिक दिलं जाईल, कायदेशीर दिलं जाईल. आणि तुम्हाला सांगतो एक शब्द आहे, भीमटोला 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 भीमटोला, भीमटोल्यानं सुद्धा उत्तर दिलं जाईल. उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आणू नका, उद्धव ठाकरे शिंदेना समजावून सांगा, असं पण म्हणतायत. बघा, आता शिंदेवरला राग हा चॅनलच्या समोर येऊन पुढचं राजकारण करण्यासाठी मी नाही त्यातली कडी लावा आतली, मी नाही त्यातली कडीवर लावा आतली सारखा पार्ट आहे का? म्हणजे शिंदे साहेबांना अगोदर बोलायचं कमी अधिक, त्याच्यानंतर बोलायचं की आम्ही बघा एक वाक्य शिंदे साहेबांबद्दल की गद्दार म्हणल्याच्या नंतर काय रे, मराठ्यांच्या पाठी तुमच्या पाठीशी सांगते गद्दारीचा डाग पुसण्यासाठी हा मनोज जरंगे आयोडीन घेऊन गेला होता की काय?
म्हणजे मनोज जरंगे एकनाथ शिंदे साहेबांना काय बोलला पत्रकार परिषदेमध्ये? उदय डोळसपणे बघायचं, कानानं ऐकायचं. मनोज जरंगे म्हणला गद्दारीचा डाग पुसण्यासाठी मराठ्याने काय केलं? डाकसाठी हे केलं सपोर्ट. डाग पुसण्यासाठी सपोर्ट केला. म्हणजे मनोज जरंगे का आयोडीन घेऊन गेला होता की स्पिरिट घेऊन गेला होता की सॅनिटायझर घेऊन गेला होता? हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या अत्यंत खालच्या स्तरावरल्या आहेत. आणि म्हणून जोडो पत्रकार परिषदा सुरू झालेल्या आहेत. कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. कायद्याचं राज्य आहे. कोणाला हिनवलेलं सहन केलं जाणार नाही. गाव कुसाबाहेर कोणाला त्रास दिलेला सहन केला जाणार नाही. आणि जे बोगस प्रमाणपत्र आहेत ते नुसते बोगस नाहीत, तर त्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे. फडणवीसांचा उल्लेख तुम्ही माय चीफ मिनिस्टर करता, त्याच फडणवीसांचे 15-20 आमदार मी काढणार असं पण म्हणताय. अहो, मनोज जरंगे संतोष देशमुखची पत्नी ती निवडून आणू शकला नाही. हा ग्रामपंचायतीमध्ये नेता म्हणून लायकीचा नाही. हे लोकांनी त्याची लायकी दाखवून दिलेली आहे. आणि माननीय माय चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्रजी, माय चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्रजी हे देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातात. तिथं प्रचार केला त्यांनी. तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाची म्हणजे झेनझीची मतं देवेंद्रजीच्या बाजूने असतात. कारण झेनझीला आमच्यासारख्या मतदारांना सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग जे आहे, कोणतेही आडेवेडे घेऊन बोललेलं आवडत नाही. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी कोणताही आडावेडा घेऊन हे करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, माननीय देवेंद्रजी कधीच भाषण, आमचे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जसं बघून वाचून भाषण देतात तसं त्यांना बघून काहीच करायची गरज नसते. कारण ते विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून आलेले आहेत. ते नागपूर सारख्या ठिकाणी RSSचं हेडक्वार्टर आहे, तर दुसऱ्या बाजूला दीक्षाभूमी आहे, अशा ठिकाणाहून ते आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की नॉन प्रिज्युडाइज ब्रेन असलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जरंगेची लायकी ग्रामपंचायत निवडून न आणू शकणारी आहे. कारण राजकीय लायकी सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली. संतोष देशमुख सारख्या प्रकरणात आणू शकला नाही. त्यामुळं जरंगे काय लायकीचा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरंगेच्या बोलण्याला कोणी किंमत द्यायची गरज नाही. परंतु जरंगे ज्या प्रकारे चुकीचं बोलल, हिनून बोलल, त्याला मात्र प्रभू श्री राम जी का टोला, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का टोला लगाए बिना नहीं छोड़ेंगे. काल जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यातला एक मुद्दा होता 4 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्र नाही, 2 जिल्हा परिषद 2 नगरपालिका. जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाले होतं, तो प्रकार होता. आता सर्वसामान्यांचा जर विचार करायला गेला, तुमचं असो की माझं असो, कुठली जात पडताळणी समितीकडे जर आपलं अर्ज जातो, काही त्रुटी राहिल्या तर आपल्याला ती परिपूर्ती करावी लागते. तुम्हाला काय वाटतंय, का झोपतं हे प्रकरण? हे प्रकरण झोमण्याचं कारण हे इंटरव्हेलच्या नंतरचा फिल्म आहे आणि हे जरंगेची, आणि हे ठरवून ते कालचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला प्रेसचा एका खाजगी वृत्तवाहिनीला. आणि हे सगळं ठरवून आहे. त्याच्यामुळं मला हे म्हणायचं की माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अशा प्रकारचं राजकारण तुमच्या पिलावळ असलेल्या जरंगेला करू देऊ नका. तुमची पिलावळ असलेल्या जरंगेला करू देऊ नका. आहे आहे मी उदयला बघा कसं झालंय की एक शिंदे साहेबांचा तो काय PA आहे, काय नाव होता त्याचा, प्रभाकर, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत. त्याला मी कुठं धुंडू. त्याच्यानंतर दुसरा आहे तो कायम चंपोगिरीमध्ये राहत आहे. मला काय एवढा वेळ मिळत नाही. शिंदे साहेब स्वतःकडे फोन ठेवत नाहीत. CM साहेब स्वतःकडे फोन ठेवतात. शिंदे साहेब स्वतःकडे फोन ठेवत नाहीत. त्याच्यामुळे उदयने लगेच मला रिस्पॉन्ड केलं. मी उदयला बोललो, उदयला सगळं सांगितलं. आणि माझं काय एकनाथ शिंदे साहेबांकडनं रेतीचं काम आहे ना टेंडरचं काम आहे. त्याच्यामुळं मला काय कोणाची भीती नाही. शिंदे साहेबांचे माझे संबंध आहेत. याचा अर्थ शिंदे साहेबांकडे जसं जरंगे त्यांच्या ठेवणीत आहे किंवा तो पिलावळ आहे, हे माझी तशी परिस्थिती नाही. हम कभी भी स्टेटस डिग्निटी स्वतःची आणि शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही अवहेलना करत नाही. त्याच्यामुळे संविधान ज्या प्रकारे आर्टिकल 14 मध्ये टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट, बराबरी की बात हो, या आशयानं आम्ही जगणारी माणसं आहोत. चूक झाली, कारण शिंदे साहेबांची काल चूक झाली की नाही सांगा, सार्वजनिकपणे त्यांनी नीचपणाचं संबोधल्यासारखं कुळ्या म्हणलं. कुळ्या म्हणजे मारड्या धेडग्या म्हणल्यासारखं. मी उदयला लिहिलं, ते सुद्धा लिहिलं मी. आणि मी हे सांगितलं
की तू एकनाथ शिंदे साहेबांना सांग, उदय माझा भाऊ आहे, उदय शेवटी तुम्ही म्हणजे उदयच्या बाबतीमध्ये आय हॅव ग्रेट रिगार्ड्स, काही उदयच्या बाबतीत हे नाही, परंतु सांगायचं तात्पर्य हे की एकनाथ शिंदे साहेबांनी मनोज जरंगे पाटील म्हणण्याची गरज काय होती? हे मनोज अंगात शिवसैनिक का जागा झाला नव्हता? कुठं बरफ आईसबॉक्समध्ये? मला म्हणायचं नाही, मी वात्र टीका करणारा माणूस आहे. मी मराठा होते का केशवराव धोंडगे हे पाहिलेलं नाही, परंतु माननीय केशवराव धोंडगे साहेबांनी जे साहित्य आम्हाला दिलं त्या साहित्यातून मी बोलतो. त्यामुळं काल एकनाथ शिंदे साहेब चुकले. काल एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट बोलायला पाहिजेत होतं, चूक आहे मनोज जरंगे, तुला असं बोलता येणार नाही. उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येते की नाही बघायचं मला. ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज येते की नाही हे मला बघायचंय. आणि त्या ओरडणाऱ्यांना मला आव्हान करायचंय की बावनकुळे साहेबांना सुद्धा हे अशा प्रकारे, ते तर फक्त ठाणे की रिक्षा म्हणल्यामुळं आपण प्रॉसिक्युशन केलं. आपण नीच संबोधल्यानंतर माननीय बावनकुळे साहेबांना, ते तुम्हाला सांगतो माझ्यासाठी आदर्श आहेत, माझ्यासाठी आदर आहे. मला त्यांच्याकडून बावनकुळे साहेबांकडून विचारून घ्या, कोणतंही काम केलेलं नाही, करायचं नाही, भविष्यातही करायचं नाही. परंतु ज्या प्रकारे तेली माणूस असो, ओबीसी असो, वंजारी माझे धनंजय साहेब असोत, ओबीसी पुढारी आमचे छगन भुजबळ साहेब असोत, हे सगळे माझे आहेत, माझ्या रक्ताचे आहेत, माझ्या मांसाचे आहेत. बस झालं. आम्ही वकिलीत खूप आनंदी आहोत, आम्हाला व्हायचं नाही राजकारणी, परंतु माझ्या कोणत्याच माणसाला मी अपमान सहन करू देणार नाही. आणि राजकारण म्हणून राजकारणी लोक अपमानासाठी हिशोब करायला कमी पडतात, म्हणून मी आणि जयश्री पाटील समर्थ आहोत. आमच्या कोणत्याच पुढाऱ्याला, कोणत्याच ब्राह्मणाला, कोणत्याच ओबीसीला, कोणत्याच अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला त्रास दिला तर अशी झोडो पत्रकार परिषद होईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे सब कुछ झोडो होगा. माझा शेवटचा प्रश्न घेतो, कारण जरांगे पाटील सातत्याने अशा प्रकारची वक्तव्य करून मला वाटत नाही की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं एक नवीन जातीय तेढ निर्माण केला जातोय. मी अगोदरही माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगितलं, एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही मराठा राजकारणामध्ये आलात, तुम्ही, मला माहित आहे की बाळ ठाकरेंची शिवसेना ही ओबीसीची शिवसेना होती, ती काय मराठा शिवसेना नव्हती. त्यावेळेस सगळे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये होते, पण तुम्ही अंगीकारलं मराठा राजकारण, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. त्यानंतर तुम्ही मातंग समाजाला तुम्ही, म्हणजे मला म्हणायचं नाही तुम्ही रसद पुरवली नाही पुरवली, ते तुम्हाला भावनेला आणि तुमच्या शहाणपणाला माहीत. परंतु त्यानंतर आता परत जर जरंगे इंटरव्हेल नंतर हे जर तुम्ही सुरू करायला लावलाय की नाही हे तुम्ही आत्मचिंतन करा. कारण त्या व्हिडिओ हे सांगते की सब बनी बनाई बातें हैं, सब बनी बनाई बातें हैं, सब बनी बनाई बातें हैं. अशा प्रकारे महाराष्ट्राला आम्ही डिस्टर्ब होऊ देणार नाही. सर, मनोज जरांगे पत्रकार परिषदेत नेहमी अश्लील भाषेचा वापर करतात, शब्दाचा वापर करतात. मंत्री जवळ शेजारी बसलेला असताना सुद्धा त्यांची ती भाषा चालू असते. मला हे समजत नाही की आता बघा, आमच्या मंत्र्यांच्या बाबतीत, मंत्री कोणत्या पक्षाचे येत नाही, ह्या डीएनएचे आहेत, आमच्या डीएनएचे, ह्युमॅनिटीच्या विरुद्ध जाऊन, आमच्या ओबीसी असेल, भटका असेल, मागासवर्गीय असेल, कोणी असेल, त्याच्या बाबतीमध्ये जर बोलल्याच्या नंतर जरंगेला आणि जरंगेचं समर्थन करणाऱ्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल.